नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी एक सूचना प्रसिद्ध झालेली आहे। उच्च न्यायालय मुंबई यांची सिपाई हमाल पदभरती जी आहे त्याबद्दलची सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा मित्रांनो, उच्च न्यायालय मुंबई अंतर्गत सिपाई हमाल पदाकरिता निवड प्रक्रिया 2023 करिता सूचना आलेली आहे। इथं मित्रांनो जिल्हा न्यायालय असतं, तर मग ही तुमची सध्याची लिपिक, स्टेनो आणि सिपाई हमाल पदाची जी 2023 डिसेंबरमध्ये जाहिरात आली होती, ज्यांनी तुमची TCS नी परीक्षा घेतली होती, तर त्याबद्दल ही माहिती असते मित्रांनो। इथं तुम्हाला मी उच्च न्यायालय या ठिकाणी लिहिलेलं आहे, म्हणजे उच्च न्यायालय मुंबईमधील मित्रांनो त्याही ठिकाणी सिपाई हमाल पदाकरिता एक जाहिरात आलेली होती। पहा, या ठिकाणी आपण बघितलं तर ही जाहिरात जी आहे 133 पदांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती। यासाठी ऑनलाईन अर्ज तुमचे मागवलेले होते आणि मित्रांनो ज्यांचे शॉर्टलिस्ट उमेदवार झालेले त्यांच्या याद्या या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वीच या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या। त्याचबरोबर ज्यांना एक्झामसाठी बोलवले 3888 जे विद्यार्थी आहेत एक्झामसाठी पात्र झालेले आहेत, त्यांचं एक्झामचं आता हॉल तिकीट वगैरे येणार आहे, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला मित्रांनो 125 रुपये फीस भरायची आहे। त्याच्याबद्दल पहा, आजच्याच तारखेचं या ठिकाणी नोटीस आलेली आहे। 888 एलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत अपेअरिंग फॉर स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हमाल रिगार्डिंग मेकिंग पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज RS 125। तर काय आहे सूचना आपण पाहूयात आणि जिल्हा न्यायालय पदभरतीबद्दल देखील अपडेट घेऊयात। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये पाहू शकता सूचना दिलेली उच्च न्यायालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावरती दिनांक 28/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरील म्हणजे डायरेक्टली जे मुख्यालय आहे मित्रांनो या ठिकाणी मुंबईचं उच्च न्यायालयाचं, तिथं हा जॉब लोकेशन तुमचं आहे। त्यामध्ये सिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेत पात्र झालेल्या 3888 उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की, पुन्हा एकदा मित्रांनो सांगतोय, हे जिल्हा न्यायालय पदभरतीबद्दल नाहीये, हे फक्त उच्च न्यायालय पदभरती मुख्यालय जे आहे उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी, त्या ठिकाणी तुमची एक वेगळी जाहिरात आलेली होती। ही जाहिरात देखील तुम्हाला मी दाखवली आहे। पहा, ही जाहिरात जी आहे मित्रांनो कधी आली होती? 21 मार्च 2023 ला आली होती। तुमचं जिल्हा न्यायालयाचं याचा काहीही संबंध नाही, नाहीतर विद्यार्थी म्हणतील की तुम्ही न्यायालय पदभरतीचं सांगताय आणि दुसरंच काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवताय। तर तुम्हाला मी त्यामुळेच उच्च न्यायालय असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। उच्च न्यायालय म्हणजे जिल्हा न्यायालयाचं काय संबंध येतो का? तर नाही। जिल्हा न्यायालय लिहिलं तर मग तुमच्या पदांशी संबंध येतो, जी आता तुमची TCS नी परीक्षा घेतलेली आहे। फर्स्ट आन्सर की आलेली आहे, दुसरी आन्सर की येणं बाकी आहे, दुसरी आन्सर की देखील लवकरच प्रसिद्ध होईल। ऑब्जेक्शन जास्त आलेले असतील मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांना वेळ लागत असेल, किंवा ऑब्जेक्शनचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशनचे मार्क्स असे दोन्ही मिळून तुमचे लिस्ट तयार केल्या जाऊ शकतात, त्याच्यामुळे वेळ लागू शकतो। परंतु मित्रांनो ते कधीही तुमचे सेकंड आन्सर कीज आणि आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुमचे प्रसिद्ध होऊ शकतात। त्याबद्दल हे अपडेट नाही, जसं त्याबद्दल अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल। तर 3888 उमेदवारांना सूचित करण्यात आलेलं आहे की त्यांनी सिपाई हमाल पदाची जाहिरात जी आहे 21 मार्च 2023 मध्ये जी नमूद केल्याप्रमाणे मित्रांनो 5/4/2024 ते 15/4/2024 या कालावधीमध्ये फीस तुम्हाला भरायची आहे। पहा, 5 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंतच फी तुम्हाला भरायची 125 रुपये, तरच तुम्हाला परीक्षा देता येणार आहे। कुठं फीस भरायची, कशी भरायची तेही आपण पाहूयात। SBI कलेक्ट स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करावी। SBI कलेक्टची लिंक जी आहे मित्रांनो 5/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता उघडेल। बघा, आज किती तारीख आहे? 4 एप्रिल आहे, तर ही 5 एप्रिलला लिंक उघडणार आहे आणि 15 एप्रिल 2024 सायंकाळी 5 वाजता बंद होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। तसेच इतर कोणत्याही मार्गाने शुल्क जे आहे स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। नमूद केलेल्या कालावधीत शुल्क न भरल्यास उमेदवारास कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही व तिची उमेदवारी सदर पदाकरिता रद्द ठरवण्यात येईल। तर हे मित्रांनो आजच्या तारखेचं अपडेट, फ्रेश अपडेट आलेलं आहे। सिपाई हमाल पदाकरिता ज्या उमेदवारांच्या या ठिकाणी निवड झालेली आहे लेखी परीक्षेसाठी, याच्या अगोदर मित्रांनो याच्या शॉर्टलिस्ट लागलेले होते। पहा, एक शॉर्टलिस्ट लागली होती 5000ची आणि लागली होती दुसरी या ठिकाणी 2632 उमेदवारांची। त्यापैकी 3888 उमेदवारांना या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे। यामध्ये तुमचं नाव आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। काही तुमचे याबद्दल प्रश्न आहेत का तेही कमेंटमध्ये सांगा, त्याला नक्की रिप्लाय देऊन तुमचं उत्तर दिलं जाईल। तर बघा आता मित्रांनो, ह्याची लिंक जी असणार आहे SBI कलेक्टची मित्रांनो उद्याच्याला येईल। या ठिकाणी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे इथं लिंक येईल। पहा, जशी लिंक येईल तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून कशा पद्धतीने फीस भरायची त्याबद्दलची सर्व डिटेलमध्ये माहिती दिली जाईल। त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, जेणेकरून त्यांना माहिती समजेल। याबद्दल काय प्रश्न असतील तर नक्की विचारा। धन्यवाद।
मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, त्याचबरोबर इतर जी पदं आहेत मित्रांनो त्याच्यासाठी पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक त्यांचं आहे. झेडपी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पदांसाठी तुम्हाला वापरता येणार आहे. आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच हे देखील त्यांचं पुस्तक आहे, जे की तांत्रिक डायरीवरती आधारित आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटतील. त्याचबरोबर सध्याची मेगा पोलीस पदभरती जी आहे 17,000 पदांसाठी, त्याच्यासाठी देखील पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, झेडपीमधील ग्रामसेवक हे जे पद आहे त्यासाठी तांत्रिक प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, त्याच्याही परीक्षा होणार आहेत. त्याच्यासाठी मित्रांनो तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचं IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे पुस्तक आहे. ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच. त्याचबरोबर सामान्य ज्ञान हा विषय जो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या 400+ TCS IBPSने घेतलेल्या परीक्षांमधून तुम्हाला वन लाईनर स्वरूपामध्ये GS आणि GKचा सामान्य ज्ञान या विषयाच्या पुस्तकामध्ये मित्रांनो त्यांनी समावेश केलेला आहे. तर हेही पुस्तक तुम्हाला सामान्य ज्ञान विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेण्यासाठी उपयुक्त आहे. वाहन चालक या पदासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे, तर तेही त्यांचं पुस्तक आहे. SSCचे मराठी देखील पुस्तकं आलेली आहेत. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेत. तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहता येतील, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.